राजा जनकाच्या मनात एक प्रश्न वारंवार निर्माण होत होता. त्यांनी आयुष्यात सर्व काही मिळवले होते. अपार संपत्ती, अफाट साम्राज्य, आदर, सन्मान, ज्ञान आणि शक्ती. पण तरीही आत कुठेतरी एक रिकामेपणा जाणवत होता. जनकांनी अष्टावक्राकडे पाहिले आणि म्हणाले, गुरुदेव, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बहुधा हाच प्रश्न प्रत्येक मनुष्याच्या मनात कधी ना कधी नक्कीच निर्माण होत असेल. अष्टावक्र हसले आणि म्हणाले, विचारा राजन. राजा जनक, जीवनाचा उद्देश काय आहे? आपण जन्म का घेतो? जर शेवटी मृत्यूच सर्व काही संपवून टाकणार असेल, तर मग या संपूर्ण जीवनाचा अर्थ? अष्टावक्र काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, राजन, या जगात बहुतांश लोक आयुष्य जगतात, पण आपण का जगत आहोत हे जाणून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. ते सकाळी उठतात, काम करतात, पैसे कमावतात, कुटुंब सांभाळतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि शेवटी एक दिवस निघून जातात. पण ज्याप्रमाणे आपण प्रवासी आपले गंतव्य म्हणजे ध्येय न जाणता प्रवास करत राहिला तर तो भरकटेल, त्याचप्रमाणे जीवनाचा उद्देश जाणल्याशिवाय आयुष्य ही एक भटकंती म्हणून राहते. राजा जनक म्हणतो, मग काय जीवन जगण्याचा उद्देश पैसा कमावणे हा नाही का? अष्टावक्र, जर पैसा हाच उद्देश असता, जगातील सर्व श्रीमंत लोक सर्वात जास्त आनंदी असतात आणि समाधानी असतात. पण तसे नाही. पैसा आवश्यक आहे, पण तो उद्देश नाही. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी नाव हे एक साधन आहे, पण कोणीही त्या नावेलाच आपले अंतिम ध्येय बनवत नाही, त्याप्रमाणे पैसा हे जीवन चालवण्याचे साधन आहे, जीवनाचा अंतिम उद्देश नाही. राजा जनक, तर मग कुटुंब हा जीवनाचा उद्देश आहे काय? अष्टावक्र म्हणतो, कुटुंब हा जीवनाचा एक सुंदर भाग आहे, पण उद्देश नाही. कारण एक दिवस मुले मोठी होऊन आपापल्या मार्गाला निघून जातात, नातेसंबंध बदलतात, शरीर बदलते, परिस्थिती बदलते. जर बदलणाऱ्या गोष्टीलाच जीवनाचा उद्देश बनवले तर ती गोष्ट बदलताच जीवन अर्थहीन होतं. एक छोटीशी बोधकथा. अष्टावक्र, राजन, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका माणसाला जंगलात एक सुंदर दिवा म्हणजे दीपक सापडला. त्याने तो आपल्या घरात आणून ठेवला आणि त्याचा प्रकाशात तो सर्व कामे करू लागला. हळूहळू तो त्या दिव्याशी इतका भावनिकरित्या जोडला गेला की त्याला वाटू लागले, हा दिवा म्हणजेच याचे आयुष्य आहे. एक दिवस तो दिवा विझला. तो माणूस रडू लागला, पूर्णपणे कोलमडला आणि निराश झाला. तेवढ्यात तेथून जाणाऱ्या एका वृद्ध संतांनी त्याला सांगितले, मूर्खा, ते दिव्याचा उद्देश तुला प्रकाश देणे हा होता, स्वतः दिवा बनणे नाही. जगातील प्रत्येक गोष्ट या दिव्यासारखी आहे. ती आपल्या जीवनात आधार देऊ शकते, पण तुमचा अंतिम उद्देश बनू शकत नाही. निवेद. राजा जनक अगदी एकाग्रतेने ऐकत होते. त्यांनी पुन्हा विचारले, जर पैसा नाही, कुटुंब नाही, सन्मान नाही, तर मग जीवनाचा उद्देश काय? अष्टावक्र म्हणतो, पहिले हे समजून घ्या की समस्येची सुरुवात कुठून होते. मनुष्य आयुष्यभर सर्व काही बाहेर शोधत राहतो. सुख बाहेर, शांतता बाहेर, सन्मान बाहेर, प्रेम बाहेर आणि शेवटी देवही बाहेर शोधतो. जो शोधत आहे तो स्वतःला कधी शोधत नाही. हाच सर्वात मोठा भ्रम आहे. राजा जनक म्हणतो, म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःला जाणून घेणे हाच जीवनाचा उद्देश आहे का? अष्टावक्र म्हणतो, होय राजन,
पण स्वतःला जाणून घेणे म्हणजे केवळ शब्द नाही. बहुतांश लोक आपल्या नावाला स्वतःचे अस्तित्व समजतात, आपल्या शरीराला, आपल्या विचारांना स्वतःचे स्वरूप समजतात. पण या सर्व गोष्टी बदलत राहतात. जे बदलत आहे ते तुम्ही असूच शकत नाही. तुम्ही तर ते आहात जे सर्व बदलांना पाहत आहे. राजा जनक म्हणतो, गुरुदेव, मला हे पूर्णपणे समजले नाही. अष्टावक्र हसतमुखाने म्हणतो, एका उदाहरणाने समजून घ्या. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमचे शरीर वेगळे होते. तरुण झाल्यानंतर शरीर बदलते आणि आज वृद्धापकाळात शरीर आणखी वेगळे आहे. पण आतून जो अनुभव घेत आहे की मी तोच आहे, तो कोण आहे? शरीर बदलले पण तो बदलला नाही. विचार बदलले पण तो बदलला नाही. भावना बदलल्या पण तो बदलला नाही. तेच तुमचे वास्तविक स्वरूप आहे. त्याला जाणून घेणे हाच जीवनाचा अंतिम उद्देश आहे. राजा जनक काही वेळ विचार करत राहिले. मग म्हणाले, गुरुदेव, जर आत्मज्ञान हाच उद्देश आहे तर मग संसारात कर्म का करावे? अष्टावक्र म्हणतो, कारण आत्मज्ञान संसारातून पळून जाणे शिकवत नाही, तर संसाराकडे योग्य दृष्टीने पाहणे शिकवतो. एखादा अभिनेता मंचावर अभिनय करतो. त्याला ठाऊक असते की तो खरोखर राजा नाही, तरीही तो राजाची भूमिका पूर्णपणे निष्ठेने साकारतो. कारण त्याला भूमिका आणि सत्य यातील फरक माहित असतो. आत्मज्ञानी पुरुष असाच असतो. तो जीवनातील सर्व भूमिका उत्तम प्रकारे पार पाडतो, पण त्यात अडकून पडत नाही. राजा जनक म्हणतो, तर मग जीवनाचा उद्देश फक्त स्वतःला ओळखणे एवढाच आहे का? अष्टावक्र म्हणतो, स्वतःला जाणून घेतल्यानंतर जे जीवन जगले जाते तेच खरे जीवन असते. त्यानंतर कर्म ओझं वाटत नाही, नातेसंबंध कैद वाटत नाही, परिस्थिती शत्रू वाटत नाही. कारण त्या मनुष्याला समजते की अस्तित्व या सर्वांपेक्षा खूप मोठं आहे. काही क्षण शांतता पसरली. मग जनकांनी आणखी एक प्रश्न केला. राजा जनक म्हणतो, गुरुदेव, जर हाच जीवनाचा उद्देश आहे तर मग बहुतांश लोकांना हे का समजत नाही? अष्टावक्र म्हणतो, कारण मनुष्याला उत्तर ऐकायचे असतात, स्वतःकडे वळून पाहायचे नसते. त्याला जगाला बदलणे सोपे वाटते, पण स्वतःच्या आत डोकावणे कठीण वाटते. तो हजारो लोकांच्या चुका पाहू शकतो, पण स्वतःच्या मनाच्या चलाख्या त्याला दिसत नाही. याच कारणामुळे सत्य समोर असूनही ते दिसत नाही. कल्पना करा, एका माणसाने गळ्यात घातलेला हार तो विसरला आणि संपूर्ण शहरात तो हार शोधत फिरू लागला. तो थकला, रडला, त्रस्त झाला. शेवटी कोणीतरी त्याला सांगितले की अरे, हार तर तुझ्या गळ्यात आहे. त्या क्षणी त्याला काही नवीन हार मिळेल का? नाही. जो हार आधीपासून तेथे होता केवळ त्याची जाणीव होईल. आत्मज्ञानी असेच आहे. तुम्हाला काही नवीन मिळवायचे नाही, फक्त तुम्ही वास्तवता कोण आहात हे ओळखायचे आहे. राजा जनक म्हणतो, जर असे आहे तर मग लोक इतके दुःखी का आहे? अष्टावक्र म्हणतो, कारण ते स्वतःला अशा गोष्टींशी जोडून घेतात ज्या बदलणाऱ्या आहेत. जो स्वतःला शरीराशी जोडतो तो म्हातारपणाने दुःखी होईल. जो संपत्तीशी जोडतो तो नुकसानीमुळे दुःखी होईल, आणि जो सन्मानाशी जोडतो तो अपमानामुळे दुःखी होईल. पण जो आपल्या वास्तविक स्वरूपाला जाणून घेतो त्याचे केंद्रस्थान या सर्वांच्या पलीकडे जाते. राजा जनक, याचा अर्थ असा आहे की जीवनात ध्येय ठेवणे? अष्टावक्र म्हणतो, राजन, नाही. ध्येय ठेवा, स्वप्ने पहा, कर्म करा, यशस्वी व्हा, आणि हे विसरू नका की हे सर्व जीवनाचा एक भाग आहे. जीवनाचा उद्देश नाही. उद्देश तो असतो जो यश आणि अपयश यांच्या दोन्ही परिस्थितीमध्ये टिकून राहतो, जो जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या पलीकडे असतो, आणि जो प्रत्येक बदलामध्ये स्थिर राहतो. आणि ते तुमचे साक्षी स्वरूप, स्वतःचे मूळ अस्तित्व आहे. रात्र
आता आणखी गडद झाली होती. मंदगार वारा वाहत होता. राजा जनकाच्या डोळ्यातील ती आधीची अस्वस्थता आता नाहीशी झाली होती. त्याने अगदी शांतपणे विचारले. राजा जनक विचारतो, गुरुदेव. अष्टावक्र म्हणतो, जीवनाचा उद्देश स्वतःला जाणून घेणे आहे आणि स्वतःला जाणून घेऊन या संसारात जागरूकता, प्रेम आणि शांततेने जगणे आहे. संसारातून पळून जायचे नाही आणि संसारात अडकूनही जायचे नाही. या संसारात राहूनच आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेऊन हाच जीवनाचा उद्देश आहे. राजा जनक अगदी मौन झाले. जणू वर्षानुवर्षे भटकणाऱ्या प्रश्नाला आज त्याचे खरे उत्तर मिळाले. आकाशात तेच तारे होते, तोच राजवाडा होता आणि तेच जग होते. पाहणाऱ्याची दृष्टी आता बदलली होती. जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा ते जीवन आधी ओझे वाटत होत, तेच जीवन एक अद्भुत संधी बनते. स्वतःला जाणून घेण्याची संधी, सत्याला ओळखण्याची संधी आणि याच संधीमध्ये दडला आहे जीवनाचा वास्तविक उद्देश.